महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ संलग्न ऍक्ट 2 आणि केंद्रीय कामगार शेतकरी संघटना संयुक्त समिती यांच्या नेतृत्वाखाली 12 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्र व राज्य सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करा यासह विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एक दिवसीय सार्वत्रिक देशव्यापी संपाचे आवाहन केले होते। या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर येथील तहसील कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले। देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांना श्रीरामपूरचे निवासी नायब तहसीलदार श्री दत्तात्रय शेकटकर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। यावेळी प्रहार संघटनेचे ॲडव्होकेट पांडुरंग आवतडे यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला तसेच आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी कॉम्रेड जीवन सुरडे यांनी आंदोलकांसमोर आपले विचार व्यक्त केले। अरे मागणे आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, अरे मागणे आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या। लाल बहुतेकी हे जे आहे आणि संयुक्त कामगार संयुक्त समिती आहे त्यांच्या वतीने 4 श्रम कोड बिल असेल। त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या संबंधाने त्यांच्या मालाला हमी भावासह वेगवेगळे विषय असतील। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, काही शेतमजुरांचे प्रश्न होते, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न होते, असे अनेक मुद्द्यांवर आणि प्रामुख्याने 4 श्रम कोड बिलाच्या विरोधामध्ये हे आंदोलन या ठिकाणी देशव्यापी होतं। त्याच्यामध्ये हे निवेदन पंतप्रधान साहेबांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं एक सेपरेट निवेदन त्यांच्या प्रश्नासंदर्भात कामगार कष्टकरी विरोधी 4 श्रम करण्यासाठी श्रीकृष्ण बडा, कॉम्रेड उत्तम माळी, कॉम्रेड प्रकाश बाण, कॉम्रेड अरुण बर्डे, प्रकाश पवार, रतन गोरे, निर्मला चांदेकर, रोशन शेख, अलका आदिक, शोभा विस्पुते, शकुंतला बिलावरे, रंजना केदारी, आशा जाधव, संगीता शिंदे, सविता पटोळे, स्वाती गाडे, मंदा गोरे, विद्या वमने, अश्विनी वेताळ, मंदा वैद, विमल गायकवाड आदीसह अंगणवाडी कर्मचारी कामगार कष्टकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।